राज्यभरात सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे आणि या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जो आहे तो स्वेटर किंवा कानटोपी परिधान करत आहे. मात्र पुणे तिथं काय उणे असं म्हटलं जातं. पुण्यामधला प्रसिद्ध असलेल्या सारसबागमधला सिद्धिविनायक जो लाडका गणराया आहे, या लाडक्या गणरायाला थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर आणि कानटोपी जी आहे ती सध्या या ठिकाणी परिधान केली आपण बघू शकताय. खरं तर तळ्यातला गणपती म्हणून सुद्धा हा गणपती जो आहे तो प्रसिद्ध आहे. संगमवरी जो दगड आहे या दगडावरती असलेली ही आकर्षक रेखीव आणि मनमोहक असलेली ही मूर्ती आणि या मूर्तीला अनेक श्रद्धेभावाने खरं तर अनेक जण येतात आणि दर्शन घेतात. आपण बघू शकतो की हिवाळ्यामध्ये या गणपतीला स्वेटर आणि कानटोपी घातल्याची गेली अनेक वर्षांपासून ती ही परंपरा आहे. जवळपास 240 वर्षापूर्वीचं हे मंदिर माधवराव पेशवे यांनी ह्या मंदिराची स्थापना केलेली होती आणि अनेक भक्त श्रद्धेपोटी या गणपतीच्या समोर येतात, या चरणी लीन होतात. मात्र आपण बघू शकतोय की भक्तांचा जो आपलेपणा आहे, जी भावना श्रद्धेने जी जोडलेली आहे ती ही आहे की या गणपती बाप्पाला सुद्धा थंडी लागते आणि त्या थंडीपासून लाडक्या गणरायाचा सुद्धा बचाव व्हावा आणि या उद्देशानं या लाडक्या गणरायाला दरवर्षी हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर हे 10°C खाली जातं त्यावेळेस गणरायाला स्वेटर आणि टोपी जी आहे ती परिधान केली जाते. सध्या आपण बघू शकतोय की हे गणरायाचं मनमोहक रूप आणि या गणरायाला सध्या स्वेटर आणि कानटोपी जी आहे ती परिधान केलेली आहे आणि या ठिकाणी या लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण जे पुणेकर असतात ते या ठिकाणी दाखल होतात. मात्र सध्या आपण बघू शकतोय की हे मनमोहक रूप स्वेटर आणि टोपी परिधान केलेलं सर्वांना मोहून घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.